वारणानगर येथील बहिरेवाडी येथे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट। या ठिकाणी रस्ते, गटर्स, लाईटसह सर्व सोयींयुक्त प्लॉट उपलब्ध। प्लॉट बुकिंगसाठी संपर्क करा भोगन असोसिएट्स, लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, प्लॉट नंबर 118, गुळ लाईन, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर। मोबाईल नंबर 9921229292। नमस्कार, कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मंडळी, कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तो दिवस आज उजाडलेला आहे। तो दिवस म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकालाचा दिवस। या निमित्तानं कोल्हापूर ब्रेकिंगनं एक आढावा घेतला आणि त्यात हाय व्होल्टेज लढती कुठे रंगल्या, कुठे सामना अटीतटीचा झाला याचा अंदाज घेतला। तो मी पुढील प्रमाणे सांगत आहे। पहिली हाय व्होल्टेज मॅच म्हणावी लागेल, ती रंगली आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे माजी नगरसेवक आहेत आणि आमदार सतेज पाटील यांचे आजी माजी शिलेदार आहेत, ते म्हणजे शारंगधर देशमुख आणि राहुल माने यांच्यातील ही अटीतटीची लढत रंगली आहे। या लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि माजी नगरसेवक विजय साळोखे या लढतीकडे देखील संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तसेच प्रभाग क्रमांक 19 मध्ये माजी नगरसेवक मधुकर रामाने आणि माजी नगरसेवक विजय खाडे यांच्यात देखील चांगलाच कलगी तुरा रंगलेला आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी नगरसेवक तसेच मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोरले आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे कट्टर कार्यकर्ते अभिजित खतकर यांच्यात देखील अटीतटीचा सामना रंगलेला आहे। तसेच प्रभाग क्रमांक 18 मध्ये माजी नगरसेविका रुपाराणी निकम आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक भूपाल शेट्टे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या लढतीकडे देखील संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याचबरोबर एक तिरंगी लढत प्रभाग क्रमांक 19 मध्ये होत आहे। त्यात माजी नगरसेवक सुभाष रामुगडे आणि दुर्वास कदम आणि चंद्रकांत दादा यांचे जवळचे कार्यकर्ते राहुल चिकोडे यांच्यात तिरंगी लढत रंगलेली आहे। याकडे देखील संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे। शिवाजी पेठेचं लक्ष लागून राहिलेले एक लढत म्हणजे इंद्रजित बोंद्रे आणि शिवतेज खराडे या पै पाहुण्यांच्या मधील लढतीकडे देखील संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याचबरोबर विनायक फाळके आणि अजित मोरे यांच्यात देखील मोठा सामना सुरू आहे। तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित पवार गट यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास आणि माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्यात देखील मोठा सामना रंगलेला आहे। तसेच शिवाजी पेठमध्ये आणखीन एक तिरंगी लढत होत आहे। माजी नगरसेवक महेश सावंत त्यांच्या विरोधात उबाटा शिवसेनेकडून राहुल इंगवले आणि अक्षय जरग असा हा सामना रंगलेला आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये देखील एक मोठी लढत रंगलेली आहे। ती 3 माजी नगरसेविकांमध्ये आहे। एक जयश्री चव्हाण, त्यांच्या विरोधात यशोदा मोहिते आणि शारदा देवणे असा मोठा सामना या ठिकाणी रंगलेला आहे। एकंदरीतच ह्या सर्व लढती हाय व्होल्टेज ठरणार आहेत। त्याचबरोबर राजू लाटकर आणि संजय निक्कम या लढतीकडे देखील संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आता थोड्याच वेळात महापालिकेचे निकाल हळूहळू बाहेर यायला सुरुवात होतील, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। धन्यवाद।